नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. निराधार, दिव्यांग, विधवा, परित्यक्त्या महिला व लाभार्थ्यांना शासनाच्या योजनेपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक 2025-92 विसोगो मंत्रालय मुंबई दिनांक 27 मार्च 2026 रोजी निघालेल्या शासन निर्णयामधील जन्म प्रमाणपत्राची अट व इतर जाचक अटी रद्द करा, अन्यथा महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दिनांक 1 मे 2026 पासून जिल्हाधिकारी परभणी यांच्या कार्यालयासमोर लाभार्थ्यासह मराठवाडा महिला काँग्रेसच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश वर्कर्स काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्षा शेख जानूबी शेख शकूर यांनी दिली. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई यांनी दिनांक 27 मार्च 2026 रोजी विषयांकित क्रमांकाने शासन निर्णय काढून संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजना, केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना नवीन अटी व शर्ती लागू केल्या आहेत. त्यात लाभार्थ्यांचे जन्म प्रमाणपत्र, शाळेचा दाखला, दिव्यांगांसाठी UDID कार्ड बंधनकारक करण्यात आले आहेत. सदरील अटी ह्या जाचक आहेत, कारण सदरील योजनाचे लाभार्थी हे 80 ते 90 वर्ष वयाच्या पुढेच आहेत. त्यांचे जन्म प्रमाणपत्र कोठे उपलब्ध होऊ शकेल? सदरील शासन निर्णयांप्रमाणे जाचक अटीची पूर्तता करणे वयोवृद्ध दिव्यांग लाभार्थ्यांना अशक्यप्राय असल्यामुळे त्यांना सदरील योजनेच्या लाभापासून जाणीवपूर्वक वंचित करण्याचा तर हा डाव आहे, अशी शंका येत आहे. खरे म्हणजे या देशातील गोरगरीब, विधवा, निराधार, दिव्यांग व्यक्तींना भोगबळीपासून वाचवण्यासाठी व त्यांना स्वाभिमानाने जीवन व्यतीत करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने सदरील योजना लागू केल्या होत्या, ज्यामुळे देशातील गोरगरीब, वयोवृद्ध, विधवा, निराधार, दिव्यांग व्यक्ती सन्मानाने जीवन व्यतीत करीत आहेत. 27 मार्च 2026च्या वृत्त शासन निर्णयामुळे जवळपास सर्वोच्च योजनेचे लाभार्थी लाभापासून वंचित होणार आहेत. या लाभार्थ्यावर उपासमारीची पाळी येऊन त्यांना भीक मागण्याशिवाय पर्याय उरला नाही. याकरता सदरील योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना उघड्यावर टाकून भीक मागण्यास मजबूर करणाऱ्या शासन निर्णयातील जाचक अटी व गोरगरीब, वयोवृद्ध, विधवा, निराधार, दिव्यांग लाभार्थ्यांना त्रासदायक ठरलेल्या शासन निर्णय रद्द करावा, अन्यथा महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 1 मे पासून जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महिला आघाडी मराठवाडा विभागाच्या वतीने सर्व योजना लाभार्थ्यासह आमरण उपोषण करण्यात येईल व भीक मागो आंदोलन सारख्या मार्गाचाही अवलंब करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश वर्कर्स काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्षा शेख जानूबी शेख शकूर, निर्मलाबाई कनकुटे, सुशीलाबाई निसर्गन, चंद्रकला वावळे, वच्छलाबाई गायकवाड यांनी दिला आहे. 27 मार्चला शासनानं जे GR काढला, वयोवृद्ध लोकांसाठी संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनाचे जन्म प्रमाणपत्र असल्याशिवाय संजय गांधी निराधारचं अनुदान मंजूर होणार नाही. बोलो 16 शाळा सोड्याला दाखला द्या, अशामध्ये हजारो संजय गांधी निराधार या शासनानं बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी बंद झाले. इंदिरा गांधीचा दिलेला अनुदान आहे, संजय गांधीचं दिलेलं अनुदान आहे. 60 रुपये महिना होता तेव्हापासून संजय गांधी निराधार चालू आहे. ह्या लोकांवर आता भूकमारीची वेळ आलेली आहे. यांना गोळ्या, औषध यांचे लेकरं बाळं पुसायलेत का यायला नाही. अपंग तर टोटल डिलेट केले. शासनानं दिलेलं मेडिकल आहे तात्पुरतं नाही, ते पहिलं जे GR होतं 5 वर्ष 3 वर्षाचं ते चालू असतानासुद्धा सगळे टोटल अपंग बंद केले. त्यांच्यावर इतकी वाईट वेळ आलेली आहे, भीक मागायची वेळ आहे. आम्ही 1 मे रोजी महिला काँग्रेसच्या वतीनं पूर्ण जिल्ह्याभराचे तालुक्याचे लोक आंदोलनासाठी येणार आहे. आमरण उपोषण 1 मे रोजी 2026 1 मे तारखेला सगळे निराधार महिला काँग्रेसच्या वतीने संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, अपंग, विधवा सर्व तर्फे आम्ही आंदोलन करण्यात येणार आहे. अनुदान यायला जन्मतारीख मागत आहे, दिशा मागत आहेत
आता पहिल्या पिढीला टीशीच नव्हती, जन्मतारीखच नव्हती, शिक्षणच नव्हती, तर कुठून द्या राहायचे लोक. ही पहिली योजना इंदिरा गांधी योजना इंदिरा गांधीने केलेली आहे. संजय गांधी निराधार तिच्या अनुदान मुलाच्याच याच्यावर झालेलं आहे. पण या सरकारला आता द्यायचं जीवावर आलेलं आहे. त्याच्यामुळं उपासमारी पोटावर आलेली आहे या लाभार्थीच्या. पण या ज्येष्ठ नागरिकच्या, अपंग, संजय गांधी निराधार, HIV, कुष्ठरोगी समजे लोक याच्यावरच आहेत. याला औषध गोळ्या, शुगर, BP असती, त्यांचे लेकरं बाळ मजुरी करतात, त्यांचाच उदरनिर्वाह होत नाही, बायको लेकरं जगत नाही, ते आई वडिलाला कुठून जगविते. याच्या आडवडली असतात तहसीलदार, समजे कलेक्टर, समजे असते ते कर्मचारी, ते आश्रममध्ये टाकतात. पण ह्या निराधारच्या आईवडिलांना कुठं जावा. याच्यामुळे या सरकारला हे अनुदान बंद करायचं आहे. त्याच्यामुळं आम्ही 1 मे रोजी उपोषण काँग्रेस अध्यक्ष जानूबी शिकूर यांच्या निवासस्थानाखाली आम्ही महिला आघाडीने हे निवेदन सुरू केलेलं उपोषण करणार आहे. त्याच्यावर जर नाही झालं तर आम्ही रेल आंदोलन दिल्लीपर्यंत जाणार आहे. लाभार्थी घेऊन सुद्धा जाऊ, तर आम्ही महिला मंडळ सुद्धा जाऊ. त्याच्यामुळं आम्ही उपोषण 1 मेला लावलेलं आहे. सुशीलाबाई निसर्ग. आम्हाला एवढं सांगायचं आहे, या BJP सरकारला जराशी तरी लाज वाटायला पाहिजे. कारण अधिकाऱ्याचे आई वडील वृद्धाश्रमामध्ये असतात आणि या ठिकाणी श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी योजना, विधवा असतील, अपंग असतील, या ठिकाणी शासनाने ह्या सर्व पगारी बंद करण्याचं कारस्थान केलेलं आहे. पण आम्ही काँग्रेसच्या वतीनं गपचीप बसणार नाहीत. त्या मुंढ्याला आम्ही त्याची जागा दाखविल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. मी काय जास्त बोलणार नाही. पण ह्या विविध योजना ह्या सतत चालू पाहिजे आणि ज्या जातचक अटी टाकलेल्या आहेत त्या अटी त्याने रद्द केल्या पाहिजे. नसता आम्ही चूप बसणार नाहीत. हे तर फक्त उपोषण लावलेले आम्ही मुंबईपासून आंदोलन छेडू. महिला कार्यकर्त्या आणि लाभधारक तिथं जागा पुरणार नाही एवढे लोक आम्ही घेऊन येऊ. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.